नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझं यूट्यूब चॅनल मधुश्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीच्या पन्याची रेसिपी. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. जर कैरी उकडली असेल तर अगदी 5 मिनिटात पन्ह तयार होतं. कैरीचा सीझन सुरू आहे, उन्हाळा सुरू आहे. उन्हातून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा थंडगार मस्तपैकी पन्ह मिळालं तर दिल खुशच होणार. इथे मी 400 ग्राम कैरी उकडून घेतलेली आहे. सकाळी 10 वाजता कैरी उकडली होती, रात्री 9 वाजता शूट करते आहे. 1 वाटी गूळ, 1 चमचा वेलची पावडर, मीठ घेतलेलं आहे थोडंसं, आणि साखर घेतलेली आहे थोडीशी, 4-5 चमचेच. आणि खरं तर कैरीच्या आंबटपणावर किती गूळ आणि किती साखर घालायचं हे ठरतं. माझ्या मिस्टरांना मी कैरी आणायला सांगितली होती, त्यांनी थोडीशी पिकलेली आणली, म्हणजे पूर्ण कच्ची नव्हती ती, त्यामुळे मी त्या हिशोबाने साखर घेतलेली आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला चव बघूनच साखर किंवा गूळ परत वरून ॲड करावं लागतं. त्याला काहीच ऑप्शन नाही आहे, कारण म्हणलं ना मी की कैरीच्या आंबटपणावरच साखर आणि गुळाचं प्रमाण ठरतं. साखरेची गरज नाही, पण माझ्या घरी सगळ्यांना खूप गोड पन्ह आवडतं म्हणून मी थोडीशी साखर घेतलेली आहे. इथे आता आपण गर काढून घेऊयात कैरीचा. कैरी उकडल्यामुळे पटकन गर निघतो. मीठ घातलेलं आहे, मिठामुळे चव व्यवस्थित येते, पण्याला छान येते, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे. बघा, मी हाताने असं सगळं गर काढून घेतलेलं आहे. आता सालाचा असं सुरीने काढून घ्यायचा आहे. सगळा गर मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे. आता आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे. खरंच सांगते, एकदा नक्की करून बघा. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खूप छान होतं पन्ह. खरंच सांगते, एकदा नक्की करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालूयात, त्याच्यानंतर आपण साखर घालूयात. मी जर बोलताना अडखळत असेल तर प्लीज समजून घ्या, मला अजून व्यवस्थित आवाज देता येत नाही, मी हळूहळू शिकते आहे. वेलची पावडर पण घातलेली आहे. गुळाचे खडे विरघळेपर्यंत आपल्याला हे कैरीच्या कैरीच्या गरामध्ये आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्सर फिरवायचा आहे. हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे कैरीच्या पन्याचा गर तयार. मी काचेच्या बरणीत काढून घेतलेला आहे. रात्री 9:30 पावणे 10 वाजता कुणीच पन्ह प्यायला तयार नव्हतं. म्हणलं आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, सकाळी ज्याला हवं तेव्हा करून देऊयात आणि तसं शूट पण करूयात. तर ऑलरेडी माझ्या लेकीने 2 वेळा पन्ह करून पिलं होतं, तर खूप छान झालं होतं. मी दरवर्षी या पद्धतीने पन्ह बनवते. आता एका ग्लासमध्ये 3 चमचे मी गर घेतलेला आहे कैरीच्या पाण्याचा. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. गार पाणी घेतलेलं आहे. गार पाणी घेतल्यामुळे फ्रीजमधलं, त्यामुळे बर्फाची गरज नाही. तुम्ही बर्फ घालू शकता आवडत असेल तर. रंग बघा किती छान आला आहे. खूप छान झालं होतं. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.